आज आपण हिंदी स्वरांचं गाणं पाहणार आहोत कारण की वेदांत तुम्हाला ते रीड करून दाखवणार आहे। वेदांच्या स्कूलमध्ये 4th ला हिंदी इंट्रोड्यूस झाला आहे, तर त्यांना फर्स्ट पासून हिंदी नव्हतं। तर बघूया तो फर्स्ट टाइम रीड करणार आहे, हिंदी कसं रीड करतो। पण ज्याला मराठी येतं प्रॉपर तो हिंदीही करणारच, काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही आहे। आणि मला हे सांगायचं होतं की आपल्या चॅनलवर आता तुम्हाला हिंदीचेही व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत। मला एक कमेंट होती 1 महिन्यापूर्वी की मॅडम तुम्ही हिंदीच्या वर्णमाला, स्वर, व्यंजन त्याचेही व्हिडिओ बनवा, तर आता मी त्याच्यावरही व्हिडिओ स्टार्ट करणार आहे। तर पाहूया, हे स्वरांचं गाणं खूप छान आहे बघा। मुलांना मराठीमध्ये त्या गोष्टीला काय माहित असतं म्हणतात ते माहित असतं, हिंदीमध्ये माहित नसतं, तर आणि इंग्लिशमध्ये तर सगळ्या लँग्वेजमध्ये प्रत्येक शब्दाला काय म्हणतात हे मुलांना आलंच पाहिजे। तर पाहूया आपण आता, वेदांत रीड करेल। आओ गीत गाए। अनार के दाने लाल लाल, अनार के दाने लाल लाल, आम चूसे मिट्ठू लाल, आम चूसे मिट्ठू लाल। वेदांच्या मागे सेकंड टाइम तुम्ही रीड करा, म्हणजे तुमची ही प्रॅक्टिस होईल। अनारलाच मराठीमध्ये काय बोलतात? डाळिंब, आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पोमोग्रेनेट। व्हेरी गुड। आमलाच मराठीत काय म्हणतो? मराठीत आंबा, आंबा, आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतो? मँगो। तर बघा, मुलांना सगळ्या भाषांमध्ये प्रत्येक गोष्टीला काय म्हणतात हे आलंच पाहिजे। नसेल येत तर आपण त्यांना एक्सप्लेन करायचं। नेक्स्ट रीड कर। इमली खट्टी मीठे बेर, इमली खट्टी मीठे बेर। इमली म्हणजे चिंच। ईख के खेत में आया शेर, ईख के खेत में आया शेर। ईख म्हणजेच आपण ज्याला ऊस म्हणतो त्यालाच हिंदीमध्ये ईख म्हणतात बघा, आणि इंग्लिशमध्ये तर सगळ्यांनाच माहिती आहे शुगर केन। उल्लू की आंखें गोल मटोल, उल्लू की आंखें गोल मटोल। उल्लू म्हणजेच काय? उल्लू म्हणजेच काय? घुबड। ऊन के गोले गोल गोल, आणि पुन्हा एकदा रीड कर। ऊन के गोले गोल गोल। ऊन म्हणजे ज्याला आपण लोकर म्हणतो, ज्याने आपण स्वेटर वगैरे विणतात, त्याला हिंदीमध्ये ऊन असं म्हणतात। एक बंदर गली में आया, एक बंदर गली में आया, ऐनक पहन नाच दिखाया। एक नंबर म्हणून इथे त्यांनी एडका दाखवला आहे, आणि ऐनक म्हणजे चष्मा। चष्म्याला हिंदीमध्ये ऐनक म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्पेक्स। ओखली में कुटते धान, ओखली में कुटते धान, औजार से करते काम। ओखली, आपण ज्याला खलबत्ता म्हणतो त्याला हिंदीमध्ये बघा ओखली म्हणतात। मलाही माहित नव्हतं ओखली। ऍक्च्युली आता हिंदी मलाही जास्त एवढं येत नाही आहे, आता वेदांबरोबर मलाही नवीन नवीन शब्द किंवा शब्द मला नवीन नवीन माहीत होणार आहे, त्याचा अभ्यास घेता। आणि बघा, बऱ्याचदा काय होतं, मुलांबरोबर आपणही त्या भाषेमध्ये पारंगत होतो, कारण की त्यांचा अभ्यास घेण्यासाठी आपल्याला ती गोष्ट पहिली करावी लागते रीड, आणि त्याच्यानंतर मुलांना एक्सप्लेन करावं लागतं। अवजारो म्हणजेच बघा, आपण पण अवजार म्हणतो आणि इथे काय म्हणतात? औजारो म्हणतात। एक फरक आहे थोडाफार। पुढे रीड कर। ऋषि है पीछे छूट गया, ऋषि है पीछे छूट गया, अंगूर लंगूर खा गया, अंगूर लंगूर खा गया। बघा, ऋषी आपण पण ऋषीच म्हणतो, हिंदीमध्ये पण ऋषीच म्हटलं जातं, पण इथे बघा अंगूर, अंगूरला आपण मराठीत काय म्हणतो? ग्रेप। मराठीत द्राक्ष काय म्हणतात? अंगूरला द्राक्ष, आणि इंग्लिशमध्ये ग्रेप्स म्हणतात। बघा, वेदांतला तर माहिती आहे की मराठीत द्राक्ष म्हणतात, पण कधी कधी मुलांना आठवत नाही, त्याला ही गोष्ट माहित आहे की म्हणजे ग्रेप्सला मराठीत द्राक्ष म्हणतात, होतं कधी कधी मुलांचं असं। ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये मी व्यंजनचं गाणं सांगणार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।